एक गोष्ट लक्षात ठेव कांचन. हे बघ, माणसाला जर आयुष्यात यश पाहिजे असेल ना, तर त्याच्या डोक्यावर नेहमी बर्फाचा आणि जिभेवर गुळाचा खडा हवा. आपला हात वरचा आहे, तो वरच ठेवायचा. दरवेळेला तो उगारायचा नाही. तू त्या वर्कर लोकांशी जरा शांतपणे बोल ना. उगाच तनतन कशाला करते? नाही, मला मान्य आहे. हे बघ, माणसाला राग येणं सुद्धा गरजेचं आहे. पण तो किती प्रमाणात, कुठे, कसा, कधी हे कळणं सुद्धा महत्त्वाचं नाही का? ते वीरूला सगळं समजावून सांगितलंय. अगं पण तो ऐकेल तर शपथ. आईनं पदरझाप करून डोक्यावर चढून घेतलाय. त्याच्यामुळे मला माझ्या कामात इतक्या अडचणींचा सामना करायला लागतोय. त्याला फिकीर आहे का गं त्याची? नाही. त्याला फिकीर शून्य. घरातलं शेंडेफळ शेंडेफळ म्हणून बाबांनी डोक्यावर चढून घेतलं. शेवटी काय झालं गं बाबांचं? त्यांचाच घात झाला. आणि मला मात्र बुळसट, नेभळट म्हणून हिणवलं गेलं. शेवटी हे घर मीच सांभाळून घेतलं ना. मीच आधार दिला ना या घराला. पण कोणाला किंमत नाहीये ग त्याची. नाही नाही, तुला आहे. तुला आहे म्हणून तर मी तुझ्याशी बोलतोय ना. पण एक ना एक दिवस मी माझी किंमत लोकांना दाखवून देईन. मला माहिती आहे वेळ लागेल. वेळ लागेल याला. पण एक लक्षात ठेव कांचन, हे बघ, हा खेळ आपणच जिंकणार.